नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फॅक्ट बदला या चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला माहीतच आहे बालभारतीतील विविध धडे पाहायला मिळतात. चला तर मग आज वेळ न घालवता आपण एक नवीन धड्याला सुरुवात करूया. धड्याचं नाव आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हा धडा जगप्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या जीवनावर आधारित आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बटन दाबले की विजेचे दिवस पटकन लागतात. घरात सगळीकडे लख्ख प्रकाश पडतो. छोटी मोठी इंजिने आता विजेवर चालतात, म्हणून आपले कामे जलद व सुखद होतात. विजेमुळे आकाशवाणीचे दूरचित्रवाणीचे कार्यक्रम आपल्याला ऐकायला व पाहायला मिळतात. ही सर्व जादू कोणी केली? थॉमस एडिसनने. थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म अमेरिकेतील ओहिओ संस्थानात सन 1847 मध्ये झाला. विजेचा दिवा, तारायंत्र, चित्रपट यासारखे अनेक शोध त्याने लावले. अमेरिकेत तर त्याला त्या काळी जादूगरच म्हणत असत. एडिसन लहानपणापासून मोठा खटपट्या होता. एखाद्या गोष्टीची वेळ त्याच्या डोक्यात शिरली की मग त्याला इतर गोष्टींची आठवण होत नसे. शाळेच्या अभ्यासात त्याला गोडी वाटत नसे. त्याच्या आईने त्याला घरी शिक्षण दिले. हा एडिसन लहानपणापासूनच निरनिराळे प्रयोग करण्यात गर्क असे. कित्येकांना तो फार विक्षिप्तपणा करतो असे वाटे, पण खरे तर तो विक्षिप्तपणा नसून प्रयोग असे. प्रयोग करून पाहण्याचे त्याला जणू वेडच लागले होते. हे असे का, ते तसे का, असे अनेक प्रश्न विचारून तो आई वडिलांना भंडावून सोडे. त्याच्या बालपणीचे काही प्रसंग मोठे मजेदार आहेत. त्यावरून तो मोठा संशोधक होणार हे स्पष्ट दिसत होते. एडिसनला प्रयोगासाठी वेगवेगळ्या वस्तू जमवण्याचा फार नाद होता. खिळे, पत्रे, पट्ट्या, तारांचे तुकडे, बाटल्या, वेगवेगळी रसायने यांनी त्याची खोली नेहमी भरलेली असे. त्याने आपल्या खोलीचे वस्तू संग्रहालयच करून टाकले होते. आई वडिलांकडून खाऊला जे पैसे मिळत त्यातून तो पुस्तके आणि वस्तू खरेदी करत असे. प्रयोगात तो तासनतास रमून जात असे. पुस्तकात वाचलेले प्रयोग तो स्वतः करूनही पाहिजे. त्याला प्रयोगांसाठी दिवसेंदिवस अधिक पैशांची गरज भासू लागली, पण पैसे वेळेवर मिळेना. हवी ती पुस्तके त्याला घेता येईना. तो या स्थितीला कंटाळला. शेवट एडिसनने स्वतः पैसे मिळवायचे ठरवले. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 12 वर्षाचे होते. त्याने आगगाडीत फळे व वर्तमानपत्रे विकायचा ठेका घेतला. फळे व वर्तमानपत्रे विकून जो नफा मिळे त्यातून तो पुस्तके आणि प्रयोगाचे सामान खरेदी करत असे. त्याला गार्डाच्या डब्याशेजारी एक डबा मिळाला होता. 2 स्टेशनांच्या दरम्यान जो वेळ मिळे त्या वेळात तो तिथे प्रयोग करी व पुस्तके वाचत बसे. दिवसातून 15-16 तास तो न थकता काम करत असे. उपहारगृहात जे वेगवेगळे जिन्नस मिळतात त्याचे दरपत्रक छापायचा एक छोटासा छापखाना त्याला स्वस्तात मिळाला. तो त्याने खरेदी केला. मिळणाऱ्या वेळात खिळे जोडून तळ हाता एवढे छोटेसे वर्तमानपत्र तो डब्यात छापू लागला आणि स्टेशन आले की ते विकू लागला. अशा रीतीने वयाच्या 15व्या वर्षी तो संपादक झाला. एकीकडे कागद, दुसरीकडे पुस्तके, तिसरीकडे प्रयोगाच्या बाटल्या आणि चौथीकडे विक्रीचा माल असा त्याचा डबा भरलेला असायचा. एकदा तो प्रयोग करत असताना फॉस्फरस नावाचा ज्वालागी पदार्थ खाली सांडला आणि आग लागली. ती त्याने कशीबशी विझवली. ही गोष्ट गार्डला समजल्यावर त्याने एडिसनचे सारे सामान गाडी बाहेर फेकून दिले आणि त्याला खाली हाकलून लावले. एडिसन पुन्हा आता काय करायचे? आपली प्रयोगांची आवड कशी भागवायची हा प्रश्न उभा राहिला. पण तो संकटाने डगमगून जाणारा लेचापेचा नव्हता. त्याने धडपड करून पुन्हा आपले बस्तान बसवले. रेल्वेत तो नोकरीला लागला आणि फावल्या वेळेत प्रयोगही करू लागला. प्रयोग करण्याची ही वृत्ती जोपासल्यानेच तो पुढे एक मोठा संशोधक होऊ शकला. मित्रांनो, तुम्हाला ही प्राथमिक एडिसनची माहिती कशी वाटली? चला तर मग मला कमेंट करून नक्की सांगायचं. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं मनापासून व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद.